हॅलो नमस्कार, मी शुभांगी. बघा आज आपल्याला आहे ना विदाऊट योगपट्टीचा फोरटक्सच्या ब्लाऊजची कटिंग करायची. फक्त स्टिचिंग मी बाकीच्या नंतर व्हिडिओमध्ये दाखवेल. बघा ही त्याची मापं मी लिहून घेतलेत आधी ब्लाऊजची. आता तुम्हाला ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची मी हे याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बघा हा खूप छोटी साईजचा ब्लाऊज आहे, जवळजवळ 30 साईजच आहे ब्लाऊजची. चेस्टची साईज 30 आहे, म्हणजे आपली 7.5. बघा 13, 11.5, 12.5 उंची आहे त्याची. मी अर्धा इंच थोडीशी वाढवून घेतली आहे. आणि आता चेस्टचं माप कसं घ्यायचं बघा, छातीचं ज्या साईडने आपण हुक लावतो ना तिकडून आपण छातीचं माप घ्यायचं. म्हणजे ती घडी घ्यायची कितीची आहे बघा, हे बघा 7.5चीच घडी आहे. आता त्याच्यानंतर कंबरघेर घ्यायचं आहे. मग जो आपला ब्लाऊजची जी पूर्ण खाली असते ती बघा हुकापर्यंत इथपर्यंत माप घ्यायचं कमरेचं, पूर्ण गोल राऊंड जेवढा बसेल तेवढा. आता आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे. त्याच्यात बघा हा पंचकोनी गळा आहे आणि त्यांचे सगळे ब्लाऊज तसेच असतात पंचकोनी. बघा 5.5चा गळा आहे पुढचा. त्याच्यानंतर मागची, मग मागची पट्टी घेताना मी गळा घेताना शक्यतो मागची पट्टी केवढी आहे तेवढं लिहून घ्यायचं आणि मग पुढे आय करायचं, म्हणजे मागचा आपला गळा तेवढा होता. आता ह्याचा 3च आहे फक्त, खूप छोटं माप आहे. स्लीवचं माप घेते, तर स्लीवचं बघा 9 आणि दंडगेर आहे 4.25. खूप छोटं माप आहे हे. आता मी याची कटिंग दाखवते तुम्हाला कशी करायची ती. बघा मी डायरेक्ट ह्याच्यावरच करते अस्तरवर. मी नेक्स्ट तुम्हाला नंतरचे जे दाखवेल प्रिन्स कोटरी वगैरे ते पेपरवर कटिंग करून दाखवेल, कारण का हा विदाऊट योगपट्टीचा ब्लाऊज आहे. काही लोक शिवतात असे ज्यांची चेस्ट वगैरे कमी असते ना, ते लोक विदाऊट योगपट्टीचा ब्लाऊज शिवतात, कारण का त्याला खाली योगपट्टी येत नाही फोरटक्सला. बघा आता उंची मी 12.5 होती म्हणून मी अर्धा फक्त वाढून घेतले, म्हणजे 13 + 1 इंच वाढून घ्यायची अजून, म्हणजे 14 टाकली आहे पूर्ण. आता इकडं आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर, तर शोल्डर मी 5च घेते. नाही हा सॉरी बोटनेक ब्लाऊज आहे मागे, मग मी टाकताना 7 टाकले शोल्डर आणि मुंडा टाकला आहे 6.5चा. आणि जर आपलं बोटनेक नसेल रेग्युलर ब्लाऊज असेल तर शोल्डर फक्त 5च घ्यायचं. बघा मुंडा 6.5 आणि शोल्डर 7 टाकलेला आहे, कारण का ही बोटनेकची डिझाईन होती त्याच्यामुळे मी शोल्डर जास्त घेतले. बघा आता 8ची घडी येईल, म्हणजे मी अर्धा इंच वाढून टाकले ना, मग 8, 9, 10 2 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा आणि खाली त्याच्या अर्धा इंच कमी करून ती स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. जेवढं आपण छातीचं माप टाकू त्याच्या अर्धा इंच फक्त खाली कमी करायचं. तुम्हाला वेगळं असं कमरेचं माप काढायची काही गरज नाही. आणि मी ते मुंड्याचा आकार देऊन घेतला. बघा तुम्हाला द्यायचं असेल तर, म्हणजे माप देऊन द्यायचं असेल ना आपण, तर 1 इंच आणि 1.5 इंचवर द्यायचं. आता बघा हा मी मागचा भाग फक्त काढला आहे, तो कटिंग करून घेते. ह्याच्यात फक्त मी कटिंगच दाखवलं आहे. नेक्स्ट पार्ट येईल जी स्लीव्ज आहे ती आपली स्टेप बलून म्हणजे छोटासा पप आहे त्याची आहे, आणि नेक्स्ट पार्ट पूर्ण स्टिचिंगचा येईल. हे बघा असा ब्लाऊज आहे फोरटक्स, योगपट्टी नाही आहे त्याला. बघा तुम्ही बघू शकता, हा सुद्धा मी शिवलेला ब्लाऊज आहे, त्याने तोच दिला आहे मापाला. बघा आता आपलं बॅक साईड कटिंग करून झाली, आता आपण फ्रंट साईड करायची. आता फ्रंट साईड बॅक साईड जशी आहे तशीच सेम ठेवायची, फक्त बाजूने आपल्याला वाढून घ्यायचे पुढच्या भागाला. बघा आहे ती पहिलं मी मार्किंग करून घेते, पूर्ण सगळं मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यावरच बॅकची. हा फक्त कटिंगचा पार्ट आहे, म्हणजे तुम्हाला समजेल व्यवस्थित की मी कटिंग कशी करते, कारण का सगळं कटिंग स्टिचिंग एकाच ह्याच्यात दाखवलं की मग तुमचा पण गोंधळ होतं आहे, मग तुम्हाला पण समजायला ते सोपं जाईल की कशा प्रकारे कटिंग करते मी ते. बघा बॅकचं पूर्ण जसं पहिलं मी आखून घेतलं आणि आता खाली अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे. बघा तुम्हाला मोजून घ्यायचं तर मी दाखवते इथे की खाली मी फक्त अर्धा इंच वाढवलं आहे आणि तिकडे वाढवायचं आपल्याला 1.5 इंच आणि वरती मुंड्यामध्ये वाढवायचं 1 इंच, म्हणजे असं ताणला जात नाही जास्त ब्लाऊज, म्हणजे नाही का असं घट्ट बसत नाही, ते छातीला व्यवस्थित बसतो. थोडासा लूज शिलाई मार्जिन असेल तर. बघा आता मी खाली अर्धा इंच वाढवलं आणि जिकडे त्या साईडला वाढवलं. आता ही आपली गळ्याची मार्जिन आहे. मी टक्स कसे टाकायचे बघा, इथून 3.5 इंचावर टाकला, त्याची उंची टाकली 4 इंच. बघा उंची टाकली 4 इंच आणि त्याला अर्धा पाऊण इंचाचा टक्स घ्यायचा, म्हणजे पूर्ण तो टक्स 1.5 इंचाचा वगैरे होतो. पाऊण इंच इकडं पाऊण इंच तिकडं, हा आपला मेन टक्स आहे खाली. आणि त्याच्यापासून मग क्रॉस घ्यायचे, असे क्रॉस व्हीमध्ये आला पाहिजे बघा, 2-2, 1.5 इंचावर.
आणि मग ते बाकीचे 2 टाकायचे. मग चौथा जो आहे तो वरती मुंड्याच्या साईडला येतो बघा, आतला मुंड्याचा आकार द्यायचा आणि तो सुद्धा मी 2 वर टिक करून तो चौथा टक्स मारला. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये मी कसे मारते ते. आता आपण नेकचा आकार द्यायचा गळ्याचा पुढच्या. बघा 3.5 इंच मी गळा रुंद ठेवली आहे आणि त्यांचा छोटाच नेक आहे 5.5चा आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन असं 6, खाली पण 3.5 आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा. बघा हा पूर्ण मी बॉक्स तयार करून घेतला. वर 3.5, त्यांचा गळा होता 5.5चा, त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि हा पंचकोनी केला आहे गळा, असा मी थोडासा आकार दिला आहे बघा त्याला. आणि आता मी पूर्ण कटिंग करून घेते. खूप सोपं आहे. जर योगपट्टी असेल मग त्याचं माप थोडं वेगळं येतं अजून. ह्याला विदाऊट योगपट्टीचा ब्लाऊज होता हा 4 टक्सचा. बघा आता मी जसं डायग्राम करून घेतले तसाच प्रकारे मी सेम कटिंग करून घेते सगळ्याची. म्हणजे दोन्ही पार्ट आपले एका ह्याच्यात, दोन्ही पण पुढचे भाग. बघा आता पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तिथून कट केला मी. ह्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ आहे ना तो नेक्स्ट पार्टमध्ये येईल, कारण का ह्या पार्टमध्ये तुम्हाला समजेल व्यवस्थित मी कटिंग कशी केलेली आहे ती. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आणि एक लाईक नक्की द्या या व्हिडिओसाठी. बघा हा कटिंगचा पार्ट झाला आहे, पुढचा आपला कटिंग करून झालेला आहे. जिकडून आपण हुक लूक पट्टी लावतो तिकडून मी 1.5 इंच अजून एक्स्ट्रा सोडलं आहे, म्हणजे आपला पट्टा लावताना प्रॉब्लेम नाही येत. बघा हे दोन्ही पार्ट झाले पुढचे कटिंग करून. आता आपल्याला स्लीव्ज काढायचे. ते स्लीव्ज आहेत ना मी ते स्टेप बोलून असं, म्हणजे स्लीव्जला थोडी पफ असते वर, ते स्लीव्ज काढायचे आहेत. आता मला बघा मी 4 फोल्ड करून घेतलं. पहिलीच एक फोल्ड होता, आता त्याला डबल फोल्ड केलं, म्हणजे आपले दोन्ही स्लीव्ज याच्यामध्ये निघतील. तर त्यांची स्लीव्जची उंची होती 9 इंच, मग त्यात 1 इंच शिलाई मार्जिन घेतली, असं 10 इंचावर टिक केलं. आणि आता वर जेवढा तुम्हाला पफ पाहिजे तेवढा खून करून घ्यायची. पहिलं बघा 10 इंचावर टिक करून सरळ रेष मारून घेतली. मग आता ही सरळ रेष कितीवर मारायची, तर आपल्या छातीची घडी प्लस त्यात अर्धा इंच. आता माझी घडी होती 8 इंच, मग त्यात मी अर्धा इंच शिलाई मार्जिन, म्हणजे आपल्याला जास्त ओढली वगैरे जात नाही, स्लीव्ज पण छान बसते. खाली दंडघेर तुमचा प्लस त्याच्यात 2 इंच शिलाई मार्जिन. आता बघा इथून 3.5 इंचावर डाऊन करायचं खाली आणि तिथे आपल्याला आकार द्यायचा स्लीव्जचा. इथं 2 इंच आतमध्ये घेतलं, परत तिथे एक लाईन मारली आणि वरती 1.5 इंच घ्यायचं कॉर्नरला. ही बंद घडीच्या साईडने घेतले बघा मी 1.5 इंच. आता जो कॉर्नरचा पॉईंट आहे तिथून आपण जी 2 इंचावर लाईन मारली आहे तिथपर्यंत एक क्रॉस लाईन मारायची आणि त्याचा मध्य काढायचा आहे. हा कशासाठी, तर आपल्याला स्लीव्जचा आकार देण्यासाठी. बघा त्याचा मी पहिले एक मध्य काढून घेतला, त्या लाईनचा मध्य काढला. नंतर ती बाजू आहे उरलेली, बघा मी परत दाखवते तुम्हाला. बघा पहिला हा मध्य काढला, नंतर परत दुसरा मध्य काढायचा. आता जो पहिला मध्य काढलेला आहे तिथून वर आपण 1.5 इंचावर टिक करायची आणि दुसऱ्या मध्यावर खाली अर्धा इंचावर, आणि आपल्याला स्लीव्जचा आकार द्यायचा आहे. बघा मी आकार कसा देते, व्हिडिओमध्ये दिसतंय सगळं स्पष्ट. म्हणजे आकार पण स्लीव्जचा आपला छान येतो बघा, एकसारखा मस्त एकदम फिनिशिंगमध्ये आकार आलेला आहे. आणि खाली दंडघेरवर आपला जॉईंट करून घ्यायची ती लाईन. आता आपल्याला वरती जो स्टेप बलूनचा आकार द्यायचा आहे ना, म्हणजे जे पप आपण घेतो थोडे, त्यासाठी. आता मी इथं त्यांना खूप मोठे नको पाहिजे तर मग फक्त 2.5 इंचाचा चौकोन तयार करून घेतला आहे तो. जर तुम्हाला मोठं पाहिजे असेल, खूप मोठं पफ पाहिजे असेल तर तुम्ही 3.5 इंच करून घेऊ शकता. बघा आता मी त्याला आकार कसा देते, तो वरच्या ह्याला आपल्याला जॉईंट करायचं आहे. फक्त इकडं 2.5चा बॉक्स केला आणि तिकडे 2.5चा. आणि बघा आता ही स्लीव्ज पूर्ण मी कटिंग करून घेते. खूप सोपी आहे ही स्लीव्ज कटिंगला. स्टिचिंगला पण ह्याचा स्टिचिंगचा मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल. ह्याच्यानंतरचा जो पार्ट असेल ते मी सलग 3 दिवस असे 3 व्हिडिओ घेऊन येणार आहे, की हा कटिंगचा पार्ट. नेक्स्ट पार्ट असेल तो आपला ही स्लीव्ज स्टिचिंग कशी करायची त्याचा पार्ट घेऊन येईल. त्याच्या पुढचा पार्ट येईल तो पूर्ण आपला ब्लाऊज स्टिचिंगचा पार्ट असेल. बघा आता ही स्लीव्हसुद्धा कटिंग करून झाली आहे. आता आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करायचं. पहिलं स्लीव्ज कटिंग करून घेते. माप छोटा आहे त्याच्यामुळं कापड खूप मोठं आहे. बघा पहिले स्लीव्ज कटिंग करून घेते. आता कुठलाही मेन फॅब्रिक कटिंग करताना मी बाजूने अर्धा इंच सोडते. प्रत्येक साईडने अर्धा इंच सोडायचं, म्हणजे ओढला जातो, काय होतो, एक्स्ट्रा कमी पडतं, मग ते आपल्याला स्टिचिंग करायला बरं पडतं. बघा आता बाजूने अर्धा इंच सोडून घेतलं.
आता मागचा भाग कटिंग करून घेते. म्हणजे तुम्हाला समजायला पण सोपं जाईल. मी खूप अशी घाईघाईने पण सांगत नाही, खूप हळूहळू सांगते, कारण का बऱ्याच जणांची व्हिडिओ ताई कटिंगचे वगैरे व्हिडिओ दाखवा सेपरेट असे. तर त्याच्यासाठी हे सेपरेट पार्ट बनवते, म्हणजे तुम्हाला पण समजेल मी कटिंग स्टिचिंग कसं करते ते. हा फक्त आपला कटिंगचा व्हिडिओ आहे. नेक्स्ट पार्ट नक्की येतील स्टिचिंगचे वगैरे. मग आता कापड ॲडजस्ट करून कट करून घ्यायचं. कारण का पुढचा भाग पण अखंड आहे, थोडंसं ठेवायला प्रॉब्लेम होते, म्हणून ते मी खाली सरकून परत वरती घेतलं ते. आणि बघा आता मागचा भाग कटिंग करून घेते. बघा मागचा सुद्धा आपला कटिंग करून झाला आहे. आता आपण पुढचा भाग ठेवून कटिंग करून घ्यायचा. कापड बघून घ्यायचं, पहिले ॲडजस्ट करून घ्यायचं कसं बसतं ते, कारण का हे दोन्ही पण भाग अखंडच होते, पुढचा पण मागचा पण. बघा अशा पद्धतीने मी ठेवते आणि आता त्याचं पण कटिंग करून घेते. थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं, चारी बाजून मी एक्स्ट्रा ठेवते अर्धा इंच. बघा माझं पूर्ण कटिंग करून झाले. आता नेक्स्ट पार्ट येतील आपले स्टिचिंगचे.